तुम्ही रोज स्वामींच्या चरणी काही ना काही मागता का? पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारला आहेत का? आजपर्यंत स्वामींनी जे दिले आहे त्यासाठी तुम्ही मनापासून धन्यवाद म्हटलं आहे का? अनेकांना वाटतं की अधिक प्रार्थना म्हणजे अधिक कृपा. पण स्वामींना सर्वात प्रिय काय आहे माहिती आहे? मागणारी ओंजळ की कृतज्ञतेने भरलेले हृदय. आजचा हा संदेश तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. म्हणून हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या चरणी जाऊन काहीतरी मागणे हे सहज शक्य असते. कारण गरज, इच्छा आणि अपेक्षा या प्रत्येक मानवी जीवनाचा स्वाभाविक भाग आहेत. प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते. कोणाला आरोग्य हवे असते, कोणाला नोकरी, कोणाला आर्थिक स्थैर्य, तर कोणाला घरात सुख शांती. या सर्व इच्छा स्वामीसमोर मांडण्यात काहीही चुकीचं नाही. परंतु एक प्रश्न मात्र प्रत्येक भक्तांनी स्वतःला विचारायला हवं. मी जे मागतो त्यापेक्षा मला आधीच किती काही मिळाले आहे याची मला जाणीव आहे का? अनेकदा आपण आयुष्यात नसलेल्या गोष्टीची यादी तयार करतो, पण जे आहे त्याचा विचारच करत नाही. आपल्याला श्वास मिळाला, शरीर मिळाले, कुटुंब मिळाले, अन्न मिळाले, विचार करण्याची क्षमता मिळाली आणि संकटातून बाहेर पडण्याचे बळ मिळाले. हे सर्वही स्वामीच्याच कृपेचे रूप नाही का? माणसाचा स्वभाव असा असतो, जे मिळाले आहे ते काही दिवसांनी सामान्य वाटू लागते, पण जे मिळाले नाही त्याची उणीव मात्र सतत जाणवत राहते. त्यामुळे आनंद हळूहळू कमी होतो आणि तक्रारी वाढू लागतात. खरी भक्ती म्हणजे फक्त देवाळात जाऊन नमस्कार करणे नव्हे. दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करणे. सकाळी डोळे उघडले आणि नवीन दिवस पाहायला मिळाला, ही देखील किती मोठी कृपा आहे याची जाणीव ठेवणे. कृतज्ञता ही केवळ एक भावना नाही, ती जगाकडे पाहण्याची एक सुंदर दृष्टी आहे. ज्या व्यक्तीला प्रत्येक छोट्या गोष्टीत स्वामींची कृपा दिसते, त्याच्या जीवनात समाधान आपोआप वाढते. कृतज्ञतेचा भाव मनातील भीती, असंतोष आणि नकारात्मक विचार कमी करतो. जेव्हा मन आभार मानायला शिकते तेव्हा ते तक्रार करणे विसरू लागते. अनेक भक्त सांगतात की त्यांच्या जीवनात मोठे चमत्कार तेव्हा घडू लागले जेव्हा त्यांनी मागण्यापेक्षा धन्यवाद देणे सुरू केले. कदाचित परिस्थिती लगेच बदलली नसेल, पण त्यांची दृष्टी बदलली. आणि जेव्हा दृष्टी बदलते तेव्हा जीवनाचा अनुभवही बदलतो. स्वामीची कृपा नेहमीच आपल्या आयुष्यात असते, पण अनेकदा आपण फक्त संकटाच्या वेळी त्यांना आठवतो. संकट दूर झाले की पुन्हा दैनंदिन धावपळ सुरू होते. अशा वेळी कृतज्ञता आपल्याला स्वामींच्या स्मरणाशी जोडून ठेवते. जे मन प्रत्येक परिस्थितीत स्वामीचे आभार मानते ते सुख मिळाले तरी अहंकारी होत नाही आणि दुःख आले तरी पूर्णपणे खचून जात नाही. कारण त्याला विश्वास असतो की प्रत्येक अनुभवामागे स्वामींची काही ना काही योजना आहे. जीवनात प्रत्येक दिवस आपल्या मनासारखा असेलच असे नाही. काही दिवस आनंदाचे असतील, काही परीक्षा घेणारे असतील, पण प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी शिकवून जातो. त्या शिकवणीबद्दलही आभार मानणे म्हणजे आध्यात्मिक प्रगतीची सुरुवात होय. कृतज्ञता म्हणजे फक्त मोठ्या गोष्टीसाठी धन्यवाद देणे नव्हे. आईवडिलांचे प्रेम, मित्रांची साथ, वेळेवर मिळालेले अन्न, निरोगी शरीर, चालणारे पाय, पाहणारे डोळे, विचार करणारे मन, या प्रत्येक देणगीबद्दल आभार व्यक्त करणे म्हणजेच खरी साधना. जेव्हा आपण स्वामींना म्हणतो, स्वामी माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे, तेव्हा आपल्या मनात समाधानाची बीजे रुजतात. आणि समाधान जिथे असते तिथे लोभ, मत्सर आणि असंतोष हळूहळू कमी होतात. अंतःकरणात कृतज्ञतेचा दिवा अखंड तेवत असेल तर कृपेचा प्रकाश कधीच मंदावत नाही. कारण कृतज्ञ मन नेहमी स्वामींच्या कृपेची जाणीव ठेवते. स्वामींना केवळ मागणाऱ्या ओंजळीपेक्षा धन्यवादाने भरलेले हृदय अधिक प्रिय असते. कारण मागणे ही गरज असू शकते, पण आभार मानणे ही श्रद्धेची
परिपक्वता असते. म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प करूया. रोज काही क्षण शांत बसून स्वामींना आपल्या जीवनातील प्रत्येक कृपेसाठी धन्यवाद देऊया. कदाचित त्यानंतर आपल्याला जाणवेल की आपण ज्याला सामान्य समजत होतो तेच आपल्या जीवनातील सर्वात मोठे आशीर्वाद होते. आणि जेव्हा भक्तांच्या ओठावर मागण्यापेक्षा आभार अधिक असतात तेव्हा स्वामींची कृपा त्याच्या जीवनावर अव्यवहत वर्षाव करत राहते. कारण कृतज्ञतेने भरलेले हृदय हेच स्वामींच्या कृपेच्या खरे मंदिर असते. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर आजच मनापासून एकदा श्री स्वामी समर्थ असा जप करा आणि स्वामींनी दिलेल्या एका आशीर्वादाबद्दल त्यांचे आभार माना. तुमचे तो अनुभव किंवा कृतज्ञतेचा भाव कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.